चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना। मित्रांनो, आजच्या ह्या मजेशीर व्हिडिओमध्ये आपण काही मजेशीर गोष्टी जाणून घेणार आहोत। तुमच्या जन्माचा वारच सांगतो तुमची श्रीमंती आणि भविष्य। तुमच्या जन्मावर सांगणारे तुमचे भविष्य। हा वार श्रीमंतीचा आहे। गुरुवारी जन्म म्हणजे भाग्यवान। सोमवारी जन्मलेली लोक खूप पैसे मिळवतात, पण तुम्ही कधी विचार केला आहात का की काही लोकांना लहान वयातच स्थैर्य मिळतं, तर काहींना आयुष्यभर संघर्ष का करावा लागतो? काहींच्या हातात पैसा पटकन येतो पण टिकत नाही, आणि काही जण हळूहळू शांतपणे पण कायमस्वरूपी संपत्ती उभी करतात। तर मित्रांनो, हे सगळं फक्त नशीब आहे का? आपण सगळं नशीब म्हणून सोडून देतो का? पण खरं सांगायचं तर आपल्या जन्माच्या दिवशी आपल्या आयुष्याची एक विशिष्ट ऊर्जा ठरलेली असते। कारण तो फक्त कॅलेंडरवरील दिवस नसतो, तर तो त्या दिवशी राज्य करणाऱ्या ग्रहाची एक वेगळीच शक्ती असते। ही शक्ती आपल्या स्वभावात उतरते, आपल्या विचारांमध्ये मिसळते, आपल्या नात्यांवर परिणाम करते, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या पैशाच्या प्रवाहावरही प्रभाव टाकते। म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत तुमचा जन्म कोणत्या वाराला झाला आणि त्या वाराने तुम्हाला कोणती अदृश्य ताकद बरं दिली आहे, जी कदाचित तुम्हालाही अजून पूर्णपणे जाणवलेली नाही। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ महत्त्वाचा आहे, कारण कदाचित तुम्ही स्वतःबद्दल आज काहीतरी असं जाणून घ्याल जे तुमचा आत्मविश्वास कायमचा बदलून टाकेल। जर तुमचा जन्म सोमवारचा असेल तर तुमच्यावर चंद्राची छाया असते, आणि चंद्र म्हणजेच भावना, संवेदनशीलतेचा, कल्पनाशक्ती आणि अंतर्ज्ञान। आणि सोमवारी जन्मलेले लोक बाहेरून शांत दिसतात, पण आतून खूप खोल असतात। त्यांना लोकांच्या भावना पटकन समजतात, म्हणून ते कुटुंबाला जोडून ठेवतात, पण त्याच संवेदनशीलतेमुळे ते जास्त दुखावले जातात, आणि पैशाच्या बाबतीत त्यांना अचानक फायदा मिळू शकतो, पण भावनिक निर्णयामुळे तो टिकवण्यास अडचण येते। म्हणून त्यांनी मन स्थिर ठेवण्याची सवय लावली पाहिजे। त्यांचं नशीब झपाट्याने बदलू शकतं। जर तुमचा जन्म मंगळवारी झाला असेल तर तुमच्याच मंगळाची ज्वाला आहे, जी धाडस, आत्मविश्वास आणि हार न मानणारी वृत्ती देते। मंगळवारी जन्मलेले लोक जिद्दी असतात आणि स्वतःच्या बळावर उभे राहतात, पण रागावर नियंत्रण ठेवणं त्यांच्यासाठी आवश्यक असतं, कारण चुकीच्या क्षणी घेतलेला आक्रमक निर्णय नुकसान करू शकतो, आणि जर त्यांनी ऊर्जा योग्य दिशेला वापरली तर ते नेतृत्वाच्या स्थानावर पोहोचू शकतात। जर तुमचा जन्म बुधवारी झाला असेल तर तुमच्यावर बुधाची कृपा असते, जी बुद्धिमत्ताची, संवाद कौशल्य आणि व्यवहार कुशलता देते। बुधवारी जन्मलेले लोकांना पटवून देण्यात हुशार असतात। त्यांना संधी ओळखतात, पण कधीकधी जास्त विचारामुळे संधी हातातून जाते, म्हणून त्यांनी आत्मविश्वासाने पाऊल उचलण्याची सवय लावली पाहिजे। पैसा आणि यश दोन्ही त्यांच्या दिशेने येऊ लागतात। मित्रांनो, जर तुमचा जन्म गुरुवारी झाला असेल तर गुरुची ऊर्जा तुमच्यात आहे, जी ज्ञान, विस्तार आणि सन्मान देते। गुरुवारी जन्मलेले लोक सुरुवातीला संघर्ष करतात, पण उशिरा मोठं आणि स्थिर यश मिळवतात। त्यांना समाजात मान मिळतो, आणि जर त्यांनी स्वतःच्या ज्ञानावर विश्वास ठेवला तर त्यांचं आयुष्य इतरांसाठी मार्गदर्शक ठरू शकतं। मित्रांनो, जर तुमचा जन्म शुक्रवारी झाला असेल तर शुक्राची ऊर्जा तुम्हाला आकर्षक, सौंदर्य आणि भौतिक सुखाकडे खेचते। तुम्ही लोकांना सहज आकर्षित करता, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं आवश्यक असतं, कारण पैसा येतो पण टिकवणं तुमच्या शिस्तीवर अवलंबून असतं। आणि जर तुम्ही संतुलन साधलंच तर तुम्ही ऐशारामात आणि सन्मान दोन्ही मिळवू शकता। जर तुमचा जन्म शनिवारी झाला असेल तर शनीची परीक्षा तुमच्या आयुष्यात असते, आणि तुम्हाला सुरुवातीला संघर्ष तर करावाच लागतो, पण जे मिळतं ते कायमचं मिळतं, कारण शनी आधी घडवतो मग देतो। आणि म्हणून शनिवारी जन्मलेले लोक आयुष्याच्या दुसऱ्या टप्प्यात खूप उंच जातात, आणि त्यांचा पाया मजबूत असतो। जर तुमचा जन्म रविवारी झाला असेल तर सूर्याची ऊर्जा तुमच्यात असते, जी नेतृत्व, आत्मविश्वास आणि प्रसिद्धी देते। तुम्ही गर्दीत वेगळे दिसता, पण नम्रता राखणं आवश्यक असतं, कारण तेज टिकवण्यासाठी लोकांचा विश्वास महत्त्वाचा असतो। आता एक मोठं गुपित लक्षात ठेवा, कोणताही वार वाईट नाही आणि कोणताही सर्वश्रेष्ठ नाही। प्रत्येक वाराची स्वतःची परीक्षा आहे, स्वतःचं बक्षीस असतं, आणि जेव्हा
तुम्ही तुमच्या वाराची शक्ती ओळखून त्यानुसार सवयी बदलता तेव्हा आयुष्याचा वेग बदलतो. मोठा बदल येण्याआधी काही संकेत मिळतात. जुनी नाती दूर होतात, नवीन विचार जन्माला येतात, अचानक एकटेपण जाणवतं, पण आतून ताकद मात्र वाढते. आणि हे संकेत असतात की तुमच्या आयुष्यातील पुढचा टप्पा सुरू होतो आहे. आज तुम्ही तुमचा जन्मवार कमेंटमध्ये लिहा आणि स्वतःला वचन द्या की मी माझ्या वाराच्या शक्तीला ओळखून त्यानुसार काम करणार. कारण ग्रह दिशा देतात, पण पाऊल तुम्हालाच टाकायचं असतं. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतःची ऊर्जा स्वीकाराल त्या दिवशी नशीब बदलायला वेळ लागणार नाही. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, छोटासा व्हिडिओ होता. तुमच्याशी माहिती शेअर करावीशी वाटली त्यामुळे मी हा व्हिडिओ तयार केला आहे. व्हिडिओ नक्की स्किप न करता संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की कमेंट करा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय शंकर.